टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। संतोष देशमुख खून प्रकरणातील SITने चार्जशीट दाखल करण्यात आलेलं आणि या चार्जशीटमधले काही फोटो आता व्हायरल झाले ते आणि ते अनेक लोकांनी ते पाहिले गेले। त्यामुळे लोकांचा जनतेचा रोष आता कुठे पाहायला मिळते। माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। आता काय सांगाल, जे आता SITने जे चार्जशीट दाखल केलेलं आहे त्याचे काही फोटो व्हायरल झाले आणि त्यामुळे लोकांचा रोष पाहायला मिळते। ज्या अनुषंगाने जे मारहाण केली होती, काय सांगाल? यात मला एवढंच बोलायचं आहे की हे गुन्हेगार आहेत, हे चोऱ्या करतात, हे अपहरण करतात, हे खंडण्या मागतात, सगळा काळा पैसा जमा करतात, अवाढव्य संपत्ती गोळा करतात, मगरुरी करतात, ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या। पण काल सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं, हे माणसं नाहीत, हे सैतान आहेत। सैतानसुद्धा कुठंतरी लाजेल इतके घृणास्पद ह्यांना जे काही उपद्व्याप चालू केलेत हे अतिशय भयानक आहेत, कल्पना करू शकत नाहीत। दुःख तुम्ही माझं बघितलं, परंतु हेच दुःख सगळ्या अख्ख्या राज्याचं आहे। काल ज्या प्रमाणामध्ये रोष व्यक्त केला गेला त्यातून मी तर रक्ताचा भाऊ आहे, मला वेदना होणं साहजिक आहे। सगळ्या महाराष्ट्राला जवळपास माझ्या एवढ्याच वेदना झालेल्या मी जवळून बघितल्यात। कुणालाही ही गोष्ट पटलेली नाही आणि ह्याचा काय परिणाम होणार आहे, हे जे दुःख आहे हे दुःख कुठं म्हणजे काय होणार आहे, ह्या दुःखाचं म्हणजे कशात रूपांतर होणार आहे हे मात्र म्हणजे सांगणं कठीण आहे। कारण आता विचारशक्ती संपत आलेली आहे, विचार संपला आहे। यांना अक्षरशः भर चौकामध्ये सोडलं पाहिजे, कुठल्याही समाजात। ह्यांना कुठली जात धर्म कुणीच सोडणार नाही आणि ह्यांना त्यांच्याकडून शिक्षा दिली गेली पाहिजे। या संदर्भात पाहिलं तर कालपासून बीड जिल्हा बंद ठेवण्यात आला होता आणि आज पण अनेक ठिकाणी कॅन्डल मोर्चा निघणार आहे, तर जिल्हा बंद छाक देत आहे। आणि लोकांचं एकच म्हणणं, जे कोणी आरोपी आहेत त्या लोकांना फाशीच झाली पाहिजे अशा लोकांसुद्धा मागणी येते। आता आपल्याला ह्याच्यातून एक गोष्ट अगोदर अभ्यासाची आहे, या लोकांनी ज्या प्रमाणात हे केलं हे स्वतःच्या जीवावर केलं नाही। ह्यांचे 4-4 पत्र्याचे घर आहेत, काही घरं तर उघडलेलेच नाहीत, बंदच आहेत ते घरं। ह्या लोकांना मायबापाचं, लेकरांचं, बायकांचं काही घेणं देणं नाही। एकतर हे खूप लहान वयाचे आहेत पोरं, सैतान हे। आणि आता ह्याच्यात काय आहे तर ह्यांना कुणी हे सगळं हे ट्रेनिंग कोणी दिलं आहे? कारण का हे मारण्याची पद्धत पहिल्यांदा आयुष्यात असं नाहीत करू शकत। तुम्ही जर शेतामध्ये गेलात आणि मोहोळ एखादं त्याचं पोळं पडलं आपल्याकडून चुकून, तर आपल्याला वाईट वाटतं त्याचे छोटे छोटे पिल्ले बघून। मोहोळ हे असं मारण्याचा प्रकार जो आहे ह्यांनी सर्रास केलेला आहे। लोक पुढं आले नाहीत, लोक न्याय मागायला कुठं गेले नाहीत, लोक निराधार होते। कुणाच्या घरी फक्त एक आई होती, कुणाच्या घरी फक्त आई होती, कुणाच्या घरी भाऊ नव्हता लढायला, कुणाचे वडील नव्हते, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ह्या झाकल्या गेलेल्या होत्या। पण आता हा धनंजय देशमुख आहे, हा तुटून गेलेला आहे। आता माझी जी वैचारिक पातळी आहे ती कुठंतरी मला वाटतं मी का असं बोलतोय, का लीनतेनं बोलतोय, का एवढं संवेदनशील वागतोय, आणि हेच विचार सगळ्यांचे आहेत, अख्ख्या महाराष्ट्राचे आहेत। याच्यातून न्याय हा वेगळ्या पद्धतीनं झाला पाहिजे, ह्यांच्यासाठी वेगळी शिक्षा झाली पाहिजे, ह्यांच्यासाठी न्यायाची शिक्षा, याच्यावर आम्ही आत्तापर्यंत बोलत होतो। पण शासनाने यांच्यावर अजून काय करता येतं आहे, काय कठोर कार्य करता येतं आहे? जर काल एक कलम वाढवण्यात यायचा विचार चालू होता CID SITच्या, तर तपासादरम्यान हे उघडकीस आलं असेल की माणूस मृत झाला आहे आणि तरी देखील तुम्ही त्याची विटंबना करताय। म्हणजे हे कुठंतरी सैतानाच्याच अवलादी आहेत आणि खरं तर त्या सैतानीच्या अवलादी आहेत, परंतु त्यांच्या पाठीमागं एक नंबरच्या आरोपीचं जे पाठबळ घेतलं होतं त्यांनी, जो म्हणायचा की हे सगळं माझंच आहे, त्यांनी काही शपथपत्र लिहून दिलेले आहेत की हे सगळं मीच करतोय, ह्याची कुठंही नैतिक जबाबदारी कुणी घेतलेली दिसत नाही। आणि हे कुठंतरी मॅनेजमेंट होईल, हे कुठंतरी त्या कुटुंबाला काहीतरी चुकीच्या पद्धतीनं की हे चुकून झालं आहे किंवा काय झालं आहे म्हणून ह्यांचे प्रयत्न चालू होते। परंतु वाईट ह्याचं वाटतं आहे की ह्यांनी कित्येक संसार उद्ध्वस्त केलेत, कित्येक महिला विधवा केल्यात, कित्येक लेकरं अनाथ केलेत। ह्याची शिक्षा सरकारने वेगळ्या पद्धतीने दिली पाहिजे आणि
आपण त्याच्या प्रतीक्षेत आहोत की अजून काय करता येते ह्या सरकारला. काल ह्या प्रकार पाहिलं तर मुंडेंनी काल राजीनामा दिलेला आहे, पण आता जनतेत मागणी होती की त्यांनी आमदारचा पण राजीनामा घेण्यात यावा असं मागणी लोकांची होती. माझी भूमिका न्यायाची आहे. आणि जे लोक जे राज्यातले लोक आहेत, अगोदर मी गाव म्हणायचो, आता हे गावापुरतं कुटुंबापुरतं राहिलेला विषय नाही आहे. हा राज्यातील ज्याच्या शरीरात मन आहे, हृदय आहे, त्या माणसाला काल इतकी खोलवर जखम गेलेली त्यांची, एवढ्या वेदना होत आहेत प्रचंड. म्हणून हा विषय आमच्यापुरता मर्यादित राहिला नाही. आणि मी आज जसं म्हणत होतो पहिले की गाव जे निर्णय घेईल, गावात जे लोक जे बोलतील, जे ठराव होईल, जे शिष्टमंडळ काही निर्णय घेईल त्यावर मी सहमत असेल. जसं की आत्ता तुम्ही जे अन्नत्याग आंदोलन बघितलं, हे गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन ठेवलं होतं, मी त्याच्यामध्ये सहभागी झालो होतो. आणि मी बिना पाण्याचं 2 दिवस अन्न पाण्याचं इथं उपोषण केलेलं तुम्ही बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे आता जे काही निर्णय घेतील लोक, त्या निर्णयाशी मी सहमत असेल. अजून बी त्याच्यामध्ये एक कृष्णामध्ये आरोपी अजून पोलिसांना मिळत नाही, सजा मिळत नाही आहे, त्याला कुठे मारलं गेलं असं लोकांची चर्चा आहे. काय ह्याच्यावर काय वाटतं मला? त्याविषयी आपण व्यक्त व्हायला जे पोलीस प्रशासन आहे, जे CIDची यंत्रणा आहे, SITची यंत्रणा आहे, ह्याच्याविषयी जास्त आयडिया त्यांनाच असणार आहे. आपल्याला हे कधी आयुष्यात माहितीच नव्हते, तर हे माहीत असायचा काही संबंधच नाही. आपल्याला त्याचा कुठंही अंदाज काढायचा सुद्धा विषय येत नाही. कारण हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मागच्या 10 वर्षापासून ही गुन्हेगारी करतात. त्याच्यामुळे ह्यांचं काय ठिकाणे आहेत, हे कुठं जातात, कुठं राहतात, हे ह्याच्याविषयी बोलणंसुद्धा आपल्याला माहीत नाही की हे काय करू शकतात. आता अनेक ठिकाणी बंद सैनिक आव्हान करण्यात ते काही अशा म्हणजे तुम्ही लोकांना काही आव्हान करणार का काही? नाही, आमचं आव्हान एकही, जो रोष आहे, जो आक्रोश आहे, जो निषेध आहे, तो संवेदनशील मार्गाने करावा. परंतु आता हे जे कालचं जे तुम्ही बघितलं प्रकरण सगळं, हे अतिशय म्हणजे माणुसकीला काळं फासणारी गोष्ट आहे. किंवा ह्या सैतानी वृत्तीनं जे केलेली गोष्ट आहे ही राज्यात नाही, देशातही अशी घटना घडली नसेल. आणि याचं सर्वस्वी काय करायचं ह्याची सगळी जिम्मेदारी ही लोकांची आहे. मी फक्त न्याय मागतोय. आता कुठं थांबेल नेमकं हे सगळं? आता हे सगळं आहे जे चालू हे कुठं थांबेल? आता हे ज्यांनी मूळ चालू केलं आहे ना, ज्यांनी धमक्या, फोनवर सगळे जे सरकारी कर्मचारी आहेत, SP आहेत, जसं की तुम्ही ऑडिओ क्लिप ऐकले आहेत, SPला देखील असं सांगितलं जायचं की PIला की SPला माझा फोन आला होता म्हणून सांग. म्हणजे सगळं हे ह्यांच्या खिशात आहे. डाव्या, उजव्या, वरच्या, यांच्याकडं रिव्हॉल्वरचे लायसन आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात आहे. आता समाजात वावरत असताना एखादी चूक झाली आणि समाजानं सांगितलं ती चूक आहे, तर आपण ती चूक करायची नसते. परंतु इथं उलट आहे, जी चूक आहे हे स्वतःलाही माहीत असताना परत परत चुका करणारा माणूस हा माणसाच्या पोटचा नसतो, तो सैतानाच्या पोटचा असतो. त्याच्यामुळं सैतानी ह्यांच्या जी वृत्ती भरलेली आहे डोक्यात आणि जे त्यांचं कार्य आहे, त्या कार्यात ही संपावी अशी मला वाटते. परंतु जे पिलावळ आहे सगळी, त्यांच्या डोक्यात फक्त घमंड आहे, अहमपणा आहे, जे काही त्यांच्यामध्ये मगरुरी आहे ती चुकीची आहे. हे त्यांच्या हे गोष्ट लक्षात येत नाही की सोन्याची लंका असलेला रावण, त्याला फक्त त्याचा अहमपणा मारू शकला, नाही तर त्याच्यावर मात करणारा कुणी जन्मसुद्धा घेतला नव्हता. आणि ही कुठंतरी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आणि ही लक्षात येण्यासारखी असतानासुद्धा हे परत परत खूप मोठ्या प्रमाणात चुका करतात. ही घटना घडल्यापासून काय काय ह्यांनी चुका केल्यात ह्याचंसुद्धा आम्ही वेगळं एक टिप्पणी केली त्याची की हे काय करू शकतात, हे कशा प्रकारे प्लॅन करू शकतात. चुकीला चूक न मानणारा माणूस सगळ्यात नीच वृत्तीचा, आणि चुकीला चूक म्हणून चूक न करणारा माणूस हा प्रामाणिक, अशी माझी व्याख्या आहे. आणि त्या व्याख्येप्रमाणे ह्या कोणत्या व्याख्येत बसायचं हे ज्याचं त्याचं काम आहे, एवढंच मी या क्षणी सांगेल. आता हे पाहिजे धनंजय देशमुखांनी सांगितलं की कॅमेरापर्सन आबासाहेब मोगलकर सर, मी संभाजी मुंडे, केज, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.